अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय. भक्त हो, नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचं महत्त्व वेगवेगळं असतं. तर नवरात्रीमध्ये आवर्जून आपल्या कुलदेवीची ओटी भरली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी नवरात्रीनिमित्त कुलदेवीची ओटी कशी भरावी हे अगदी सविस्तर दाखवणार आहे. तुमच्या मनामध्ये जी काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला या व्हिडिओमध्ये उत्तरे मिळून जातील. त्यासाठी प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचे नाव लिहायला विसरू नका. तर भक्त हो, आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडतात. आपण इकडे तिकडे ऐकतो की देवीची ओटी भरायची असते, कोणी साडीच घ्या हे सांगतं, कोणी हेच अलंकार करा हे सुद्धा सांगतं. तर देवीची ओटी कोणत्या माळेला भरतात हा सुद्धा प्रश्न पडतो. कोणत्या महिलांनी भरावी व कोणत्या महिलांनी भरू नये, ओटीमध्ये साडी चोळी असायलाच पाहिजे का, कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या, ओटी सामानाव्यतिरिक्त या तीन ज्या वस्तू आहेत त्या ओटीमध्ये पाहिजेतच, देवीला काय म्हणावे, कोणती प्रार्थना करावी. तर सर्वात आधी तुम्हाला पडलेला प्रश्न की देवीची कोणत्या माळेला ओटी भरायची. तर देवीची ओटी अष्टमी नवमी या तिथीला भरली जाते, कारण देवी अष्टमीनंतर प्रस्थान होत असते, ती तिच्या मार्गी निघणार असते. त्यामुळे तर बऱ्याच ठिकाणी घट बसवला की दुसऱ्या दिवशीपासून किंवा घट बसवते त्या दिवशीपासून सुद्धा ओटी भरली जाते. पण आपण आलेल्या पाहुण्यांची जर ते राहणार असतील तर लगेच ओटी भरत नाहीत. शास्त्रानुसार आपल्याला काही विधी करायच्या असतात. तर तुम्ही सप्तमीपासून भरू शकता. काही ताईंना जर पुढे मासिक धर्म येणार असेल, त्यांचं मन धगधग करत असेल, पण ओटी भरायची आहे, सप्तमी अष्टमी नवमी या तिथी ओटी भरण्यासाठी खूप उत्तम आहेत आणि या तिथीला अवश्य भरावी. तर ओटी कधी भरली जाते. आता जेव्हा एखादी माहेरवाशीण सासरी जाण्यास निघते तेव्हा तिच्या निघण्याआधी तिची ओटी भरली जाते. मग मुलींची ओटी पहिल्यांदा कधी भरली जाते. तर ज्या मुलींचं लग्न ठरतं, त्यांचा साखरपुडा जो सुपारीचा कार्यक्रम असतो तेव्हा त्यांची विधिवत ओटी भरून सुपारी वगैरे फोडली जाते. ज्या काही विधी आहेत त्या ओटी भरून पुढे केल्या जातात. इथे सुद्धा 5 जणी ओटी भरतात आणि तिथून पुढेच त्या मुलीची ओटी भरण्यास परवानगी असते. त्याआधी एकदा ओटी भरली जाते, ती म्हणजेच मुलींना पहिल्यांदा मासिक धर्म आला की मग त्यांची 5 फळांनी ओटी भरायची असते. हा सुद्धा एक आपला शास्त्रीय नियम आहे. त्यासोबतच जेव्हा ज्या गरोदर महिला आहेत त्या बाळंतपणासाठी माहेरी आल्यानंतरसुद्धा बऱ्याच ठिकाणी माहेरीसुद्धा त्यांचं ओटी वगैरे भरली जाते आणि सासरीसुद्धा त्यांची ओटी वगैरे भरली जाते. तर 7व्या महिन्यामध्ये किंवा मग 9व्या महिन्यामध्ये त्यांची ओटी भरतात. म्हणजेच काय, तर एखादी सासरवाशीण जेव्हा माहेरी येते आणि मग ती पुन्हा सासरी जाताना तिची जायच्या दिवशी ओटी भरली जाते. आपण ती आल्याबरोबरच ओटी भरतो का, नाही ना. मग आपली देवी आईसुद्धा आपल्याकडे विश्रांती करण्यास आलेली आहे, आता तिचा मान सन्मान हा व्हायलाच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सप्तमी अष्टमी नवमी या तिथींना देवीची ओटी भरायची आहे. कारण आपली जी कुलदेवी आहे ती आपलं रक्षण करणारी असते, तसेच दुर्गा देवीसुद्धा आपलं रक्षण करतच असते. म्हणून नवरात्री देवीची ओटी भरायची असते. यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा देवी पूर्ण करत असते आणि आपण नाही का बोलत देवीला सहजच की आई देवी, ही माझी एक इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण कर, मी तुला साडी चोळी खण नारळाची ओटी भरेन. आपण असं काही म्हणतो का की मी एवढी दक्षिणा देईल की तेवढा पैसा देईल, असं नाही. खण नारळाची मी ओटी भरेल हा एक आपला पूर्वीपासून आलेला शब्द आहे किंवा मग देवीनी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या तोंडून हेच जातं. त्यासोबतच देवीला साडी कुठली घ्यावी हा एक मोठा प्रश्न आहे. तर साडी घेताना शक्यतो 9वार सुती साडी घेतली जाते किंवा मग 6वार घेतली तर मग रेशम घ्या, म्हणजेच रेशमी साडी घ्यायला पाहिजे. कारण जे सुती आणि रेशमी धागे आहेत ना, या धाग्यांमध्ये देवतांकडून म्हणजेच देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व त्या कायम धरून ठेवण्याची एक क्षमता असते. इतर धागे यामध्ये खूप कमी प्रमाणात हे काम करत असतात. त्यामुळे शक्यतो साडी चांगलीच निवडा.
आता तुम्ही म्हणाल की म्हणजेच बघा, बऱ्याचशा ताईंच्या मध्ये कमेंट होत्या, जेव्हा मी अधिक महिन्याचा ओटी भरण्याचा व्हिडिओ टाकलेला होता, आईची ओटी भरायची होते, तेव्हा बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की ताई आम्ही सासूरवाशीण आहोत, आमच्या हातामध्ये एवढं काही नाही आहे, आम्ही ब्लाऊज पीस घेतला तर चालेल का, किंवा आईला दुसरं काही दिलं तर चालेल का. आता कुलदेवीची भरायची आहे, जर तुमची खूप जास्त तुम्हाला काही देण्याची तयारी नसेल तर तुम्ही साधा ब्लाऊज पीस घ्या, म्हणजे ज्याला खण म्हणतो, तर चोळीचा एखादा खण घेऊ शकता. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी अवश्य खूप सुंदर मस्त साडी घ्यावी, जी तुम्हाला दिवाळीसाठी घ्यायची आहे, तर ती तुम्ही आधीच घ्यावी, देवीची ओटी भरावी आणि घरामध्ये देवीची ओटी भरली तर ती साडी आपण स्वतःच वापरावी. जर मंदिरामध्ये तुम्हाला ओटी भरायची असेल तर ती तिथेच ठेवायचं असतं सर्व काही. त्यासोबतच तुम्हाला अजून कोणकोणतं साहित्य घ्यायचं आहे, तर इथे मी काही सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत. तुम्हाला जे जे शक्य होतील ते घ्या, पण जे काही महत्त्वाचं आहे ते सर्वांनाच घ्यावं लागेल. यामध्ये मी हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत, आरसा, कंगवा, छोटी कुंकवाची डब्बी घेतलेली आहे, तुम्ही करंडासुद्धा घेऊ शकता. हळकुंड घेतलेला आहे, ज्याला साईडने असे कोंब असतात, म्हणजेच त्याला लेकूरवाळं हळकुंड म्हणतात. त्यासोबतच खारीक, खोबऱ्याचा तुकडा, सुपारी घेतलेली आहे, थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत. हे तर आपल्याला ओटीसाठी लागणार आहेत. पण ओटी भरण्याची पद्धत, या ठिकाणी एका ताटामध्ये साडी ठेवलेली आहे, तर मी देवीसाठी आवर्जून ही नवीन एक रेशमी साडी आणलेली आहे, जी साडी आपण देवीची ओटी भरल्यानंतर स्वतः दसऱ्याला किंवा मग नंतर दिवाळीला सुद्धा वापरू शकतो. त्यावरती मी खण ठेवून घेतलेला आहे आणि साडीचा जो रंग आहे तो फक्त काळा सोडून आणि जो निळा कलर असतो यातून वेगळा तो सोडून तुम्हाला दुसरा तुमच्या चॉईसने घ्या. प्रथम भरत असाल तर आवर्जून हिरवी साडी घ्या किंवा मग लाल साडी घ्या, पिवळी तुमच्या आवडीने घेऊ शकता. ताटात साडी ठेवून घेतली, तिच्यावर खण ठेवलेला आहे. आधी आपल्याला देवीला हळदी कुंकू लावायचं आहे, नंतर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, म्हणजेच देवी तुम्हाला हळदी कुंकू लावत आहे असा इथे एक भाव होतो. जी ओटी तांदूळ घेतलेले आहेत ते दोन्ही तुम्हाला ओंजळीमध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला खारीक, सुपारी, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा, एक नाणं घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला ही जी ओंजळ आहे ती देवीच्या चरणावर, म्हणजेच जो काही फोटो आहे किंवा जो काही तुमचा टाक ठेवलेला आहे, त्यासोबतच कलश आहे, यावरती तुम्हाला ती ओंजळ घ्यायची आहे आणि 3 वेळा देवीच्या चरणाला लावून तुम्हाला पुन्हा साडीला स्पर्श करायचा आहे. आणि तिसऱ्या वेळी ओटी जी आहे हातामधील ती तुम्हाला त्या खणावरती ठेवायची आहे. त्यासोबतच पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे. नारळ घेताना आपल्याला पाण्याचाच घ्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला नारळ शक्य नसेल तर तुम्ही अखंड खोबऱ्याची वाटी ठेवली तरी चालेल. नारळावरती हार, गजरा किंवा मग वेणी ठेवा. हे सर्व काही देवीला फार प्रिय आहे. नारळाची शेंडी जी आहे ती देवीच्या दिशेने करा, कारण त्या शेंडीला 3 डोळे असतात, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचा वास असतो. तर काही ताईंना हे प्रश्न पडला होता की हे असं का ठेवायचं, तर इथे मी तुम्हाला जसं दाखवत आहे त्या पद्धतीने नारळ ठेवा. आणि ज्यांना खूप जास्त काही जमणार नाही पण मनामध्ये इच्छा आहे की मला देवीची ओटी भरायची आहे, देवीला मला मागणं मागायचं आहे, तर तुम्ही 5 वाण ठेवले तरी चालेल. यामध्ये तुम्ही हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ व साडीऐवजी फक्त खण घेतला तरी चालेल. ओटीत पानाचा विडा अवश्य ठेवा, याला खूप महत्त्व आहे आणि यालाच तांबूल म्हणतात. हा देवीला आवर्जून ठेवावा. त्यासोबतच मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला 3 वस्तू ज्या आहेत त्या देवीच्या ओटीमध्ये ठेवायच्या आहेत, लिंबू, केळी आणि नारळ. तर आता तुम्ही म्हणाल की लिंबू, केळी कसं काय, तर नारळ असतो, पण लिंबू हे देवीला खूप प्रिय आहे, कारण आपण सहज बोलतो, देवीची खूप सगळी गाणी आहेत, खण नारळाने, लिंब नारळाने तुझी ओटी भरेल, असे खूप आहेत. आणि लिंबाचा हा उल्लेख देवीच्या प्रत्येक याच्यात होतो, प्रत्येक पूजेत देवीच्या लिंबूच लागतं. त्यासोबतच केळी जी आहे यामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे आणि नारळ जो आहे यामध्ये देवी लक्ष्मींचा वास आहे. त्यामुळे केळी आणि लिंबू, नारळ हे आपल्याला देवीच्या ओटीत ठेवायचं
ठेवायचा आहे. तुम्ही प्रथम भरत असाल किंवा याआधी खूप वेळा भरली असेल, पण या वस्तू जर ठेवल्या नसतील तर तुम्हाला अवश्य यावेळी या वस्तू ठेवायच्या आहेत. आणि याच वस्तूमुळे ही ओटी पूर्ण होते. केळी एक वेळेस नाही ठेवली तरी चालेल, पण तुम्हाला लिंबू हे देवीच्या ओटीमध्ये ठेवायचं आहे, त्यासोबत पानाचा विडा म्हणजेच तांबूल. आता ही सर्व ओटी ठेवलेली आहे. याच बाजूला तुम्हाला लगेचच देवीला कोरडा शिदा सुद्धा ठेवायचा आहे, कारण आपण पाठवणी करतोय. बघा, जेव्हा मुलगी माहेराहून जाते तेव्हा आपली आई म्हणजेच आपल्या माहेरची जे आहेत मंडळी ही मुलीसोबत अगदी लाडू करंजी अशी शिदोरी देत असतात. पोळी, पुरणपोळी, साधी पोळी ही सर्व शिदोरी बांधून देत असतात. मग आपल्याला आपल्या देवीसोबत शिदा द्यायचा आहे, कारण ती आता जाणार आहे आणि मग तिला ओटी भरून शिदा द्यायचा. त्याचसोबत तुम्हाला इथे एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ घ्यायचा आहे, कारण जेव्हा देवी जाणार आहे किंवा आपण सुद्धा माहेरावरून सासरी जाताना कंठ दाटून येतो, खूप काही रडायला येतं, पण मग आपले जे पूर्वज आहेत, आई आजी या लगेच बोलत असतात की पाणी दे, गुळणा करायला लाव आणि पाणी प्यायला सांग, किंवा मग बऱ्याच ठिकाणी थोडासा हातावर गूळसुद्धा दिला जातो. तर ही पद्धत तुम्हाला सुद्धा माहीत असेल, कारण आपली आई आजी हे करत असतात. जेव्हा पाठवणी असते परतीच्या वेळीला कंठ दाटून येतो त्यावेळी आपल्याला गुळणा करून पाणी प्यायचं असतं. मग आपल्या आई भगवतीची सुद्धा आता पाठवणी होणार आहे आणि तिला सुद्धा कंठ दाटून येईल. आपण जर खूपच छान सेवा केली असेल तर तिचा सुद्धा आपल्या घरातून पाय निघणार नाही आणि मग त्यामुळे तिला पाणी गूळसुद्धा एका ग्लासमध्ये ठेवा. त्यासोबतच शिदा द्यायचा आहे. तर इथे मी गूळ घेतलेला आहे, हरभरा डाळ, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये बेसन पीठसुद्धा घ्या. तेल घ्यायचं, हिरव्या लाल मिरच्या घ्यायच्या, त्यासोबतच नसतील मिरच्या तर लाल तिखट घ्या. खडे मीठ घेतलेलं आहे. तुम्ही आपलं छोटं बारीक मीठसुद्धा घेऊ शकता. तर हे सर्वसुद्धा आपल्याला हा शिदा द्यायचा आहे. आता हे सर्व ओटी आपण भरल्यानंतर देवीला अर्पण केल्यानंतर हा जो शिदा आहे तो सुद्धा तिला म्हणजे दाखवायचा आहे, म्हणायचा. प्रार्थना काय करायची हे सुद्धा आपण पुढे पाहू. पण मग हा जो शिदा आहे त्याचा नंतर तुम्ही नवमीला जेव्हा आपण होम वगैरे करतो, उपवास सोडायला जो आपण स्वयंपाक बनवतो त्या स्वयंपाकात हे सर्व मिक्स करा, किंवा मग जे काही आपले डबे असतात त्यामध्ये धान्यात धान्य, पिठात पीठ मिक्स करा. म्हणजेच यामुळे आपल्या घरामध्ये बरकता राहते. आपल्या घरातील जे धान्य आहे हे संपत नाही किंवा आपल्याला पुढे कधीच खायचा प्रॉब्लेम येत नाही, किंवा आपल्या घरामध्ये आज खाण्यासाठी काही नाही असा एकही दिवस येणार नाही. आपल्यालाच नव्हे तर आपल्या पुढील पिढीला सुद्धा होत नसतं. त्यामुळे ही प्रोसेस करायची असते. आणि नंतर मग सर्व झाल्यानंतर आपल्याला गूळ पाणी हे देवीला द्यायचं असतं. आता ओटी भरण्याची पद्धत, जी ओटी आहे ताटातील ती सर्व म्हणजे ओंजळीत घेणं शक्य नाही, काही वस्तू खालीच राहतील, म्हणून मी ताटच घेतलेलं आहे. ते आपल्या स्वतःच्या छाती समोर धरायचं आहे आणि देवीच्या चरणांवरती पुन्हा न्यायचं आहे. ही पद्धत तुम्हाला 3 वेळा करायची आहे आणि ही पद्धत करताना देवीला आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. या ठिकाणी आपल्या स्वतःच्याच कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. तर इथे मी म्हणेन, आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता, ही साडी, चोळी, खण नारळाची ओटी अगदी मनापासून तुझ्यासाठी घेतलेली आहे. देवी, मी 9 दिवस तुझी म्हणजेच अष्टमीला भरत आहोत, नवमीला जे काही, तर देवी नवरात्रीमध्ये मी तुझी खूप मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न केला. कुलस्वामिनी आई अंबे, माझ्या मुलांवरती, माझ्या संसारावरती तुझी अखंड कृपा राहू दे. मला अखंड सौभाग्यवती ठेव. माझ्या मुलांना चांगलं आरोग्य लाभू दे, चांगली बुद्धी दे आणि कायमस्वरूपी तू माझ्या घराची, संसाराची पाठराखण कर, माझ्यासोबत राहा. तुमच्या मनाने तुम्ही इथे छान प्रार्थना करू शकता. नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि लगेच जय जयकार करायचा आहे. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. कारण तुमची कुलदेवी कोणती जरी असेल तरी हा जय जयकार प्रत्येक देवीसाठी आहे, म्हणजेच दुर्गा देवीसाठी आहे.
तर भक्त हो, या ठिकाणी आपण ओटी कशी भरायची हे सविस्तर पाहिलेलं आहे. आता ओटी तुम्ही 3 वेळा तुमच्या छातीसमोर धरली आणि देवीच्या चरणावरती ठेवली. नंतर ही ओटी तुम्ही देवीला मंत्र किंवा प्रार्थना म्हणून अर्पण केली. कारण आपण छातीच्या समोर धरण्याचा हेतू देवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, अशी आपल्याला देवीला मनापासून प्रार्थना करायची. ती आपण केली आणि देवीनी आपली जी काही सुखा समाधानाने लेकरा बाळांनी ओटी भरलेली आहे, म्हणून आपण सुद्धा देवीची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणून आपल्याला ही ओटी भरायची असती. सर्वात शेवटी थोडेसे तांदूळ या ओटीवरती टाकून द्यायचे आहेत आणि त्याच ओटीमधून थोडेसे तांदूळ आपल्या एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजेच आपण ओटी भरल्यानंतर नाही का आपल्या ओटीतून तांदूळ थोडेसे द्यायची एक पद्धत असते. म्हणजेच आपण जे काही धन दिलेलं आहे ते सर्व काही म्हणजे त्यांच्यासोबत न जाता त्यातून थोडंसं आपल्याला आलं की मग आपल्या घरातील सुद्धा बरकता तशीच राहते. हा एक हेतू असतो. ही सर्व तुम्हाला समजलं असेल. यानंतर आपल्याला सर्वात शेवटी करायचं आहे, देवीचे चरण धुवायचे आहेत. एक ताट घ्यायचं आहे, ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि देवीचे चरण म्हणून आपण इथे देवीची मूर्ती किंवा काही सुपारी वगैरे सुद्धा ठेवू शकत नाहीत. मनामध्ये भाव ठेवायचा, इथे देवी उभी आहे, देवीला विनवणी करायची, आई अंबे तुझे पाऊल तुझे चरण यामध्ये मी धुते आणि 2 ठिकाणी पाणी टाका, त्यावरती हळदी कुंकू लावा आणि स्वतःला सुद्धा लावून घ्या आणि ते जे देवीचं चरण धुतलेलं जे पाणी आहे ताटातील ते ही सर्व विधी झाल्यानंतर मग पुन्हा तुम्ही तुमच्या सर्वत्र घरामध्ये शिंपडून द्या. कारण यामध्ये देवीचे चरणांचं हे पाणी आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळे तुमच्या घरामध्ये सर्वत्र देवी वास करणार आहे. हा यामागचा हेतू आहे आणि हे सर्व न चुकता करा. आणि ज्यांना शक्य नाही साडी घेणं, कारण साडी का घ्यायची असते तर देवी ही आपली राजेश्वरी म्हणतो आपण, कारण ती एक राणीचा तिला आपण दर्जा देतो. ती आपली कुलस्वामिनी आहे, ती आपली कुलदेवी आहे, तीच आपल्या कुळाचा उद्धार करत असते. म्हणून तिला आपल्याला रेशमी किंवा मग सुती नऊवार साडी घ्यायची असते. हाच हेतू असतो. बाकी आपली यथाशक्ती, नसेल शक्य तर मग खण घ्या किंवा मग फळांनी वगैरे भरण्याचा प्रयत्न करा. भले तुमच्या घरामध्ये तुम्ही घट बसवला नसेल, तुम्ही कलश बसवला नसेल, पण आपल्या मुलांसाठी प्रत्येक महिलेने ओटी देवीची भरण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला ओटी कशी भरायची हे सर्व काही समजलं आणि मी सविस्तर इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येतील किंवा मी स्वतःसुद्धा सांगितलं होतं, म्हणजेच गर्भवती महिलांनी ओटी भरावी का, ज्यांची इच्छा आहे त्यांना मुलगा पाहिजे आहे किंवा ज्यांना संतती होत नाही अशा महिलांनी ओटी कशी भरावी. तर त्यांनी अशीच भरावी ओटी ज्यांना मुलाबाळासाठी जे प्रयत्न करतात पण खूप वर्ष झाली लग्नाला मूल होत नाही, त्यांनी अवश्य देवीला काहीतरी एक इच्छा देवी पुढे ठेवावी, तिची ओटी भरावी आणि पुन्हा असं म्हणावं की आई माझी ओटी सुखासमाधानाने मुलाबाळांनी भरून जाऊ दे, मला मुलगा मुलगी एकतरी संतान होऊ दे. हे झाल्यानंतर तुझी ओटी खूप चांगली भरेन आणि तुम्ही तिला म्हणा की मी तुला सोन्याची नथ करेल किंवा चांदीची जोडवी करेल किंवा 1 ग्रॅमचं मंगळसूत्र करेल, असं काहीतरी त्यामध्ये बोला. बघा देवी ही खरंच खूप आपल्या नवसाला पावणारी आहे. हे सर्व काही नाही दिलं तरी पावत असते. मनातून भाव ठेवायचा, पण आपल्याला असं सुद्धा बोलावं लागतं. त्याचबरोबर ज्या गरोदर महिला आहेत त्यांनी ओटी भरावी का, तर तुम्ही ओटी भरू नये. फक्त तुमची डिलेवरी होईपर्यंत, बाळ झाल्यानंतर तुम्ही 1.25 महिन्यानंतर देवीची ओटी भरू शकता. पण आत्ता तुम्ही प्रेग्नेंट आहेत आणि तुमची इच्छा आहे की देवीची ओटी भरायची आहे, तर सर्व साहित्य आणा तुम्ही. ही ओटी तुम्हाला जर मोठी मुलगी असेल, अगदी 3 वर्षाची असेल, 3 वर्षाच्या पुढच्या मुलीकडून तुम्ही तुमच्या कुमारिकेकडून भरून घ्या. कारण कुमारिका मुलींना सुद्धा पूर्ण अधिकार आहे आपल्या माहेरच्या कुलदेवीचा कुळाचार करण्याची. भलेही तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या म्हणजे जे काही आपलं सप्तपदी होते, तिला भांगेत कुंकू भरलं जातं, गळ्यात मंगळसूत्र घातलं जातं, तेव्हाच ती सौभाग्यवती म्हणून एक घोषित केली जाते आणि त्यानंतरच तिला हा अधिकार असतो. पण माहेरी तिला कुळाचार करण्याचा पूर्ण अधिकार असतो. देवीची ओटी मुलगी कुमारिका भरू शकते. पण ज्या महिलांना मुलगीच नाहीये त्यांनी तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून भरू शकता. म्हणजे पुरुषांना सुद्धा पूर्ण अधिकार आहे
देवीची ओटी भरण्याचा. कारण जसं कुलस्वामिनी आणि आपल्या घरातील मोठ्या स्त्रीला आपण कुलश्री म्हणतो, तसेच आपले कुलदेवसुद्धा असतात, म्हणजेच कुलस्वामिनी आणि कुलस्वामी. तर आपले पती हेच आपल्या घराचे कुलस्वामी असतात. त्यामुळे त्यांना पूर्ण अधिकार आहे की आपल्या घरातील जो मोठा पुरुष आहे त्यांनी ओटी अवश्य देवीची भरावी. ज्या घरात महिला नसतील त्या घरातील सुद्धा पुरुषांनी हा कुळाचार केला तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर विधवा महिलांना सुद्धा ओटी भरण्याचा पूर्ण अधिकार आहे. भलेही आता तुमचा पती तुमच्यासोबत नाही आहे, त्यामध्ये तुमचा काहीच दोष नाही, पण काही शास्त्र असतं आपण ते पाळत असतो, पण देवीपुढे कुठलंही शास्त्र नाही. आता खूप विधवा स्त्रिया आहेत ज्यांच्या हातावरती देवीची परडी आहे. त्या दारामध्ये आल्यावरती त्यांना हळदी कुंकू लावावं लागतं, किंवा परडी भरायला आपण घरी बोलवल्या तर त्यांना हळदी कुंकू लावावं लागतं, त्यांच्या परडीला लावावं लागतं, कारण त्या देवीचं रूप असतात. त्यामुळे ज्या इतर स्त्रिया आहेत विधवा, त्यांना इच्छा आहे देवीची ओटी भरण्याची, कारण तुमच्या मुलाबाळांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला हा कुळाचार करायचा आहे. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि तो तुम्हाला साक्षात देवीनेच दिलेला आहे. तुमच्या कुलस्वामिनीची अवश्य तुम्ही कुलदेवीची तुम्ही अवश्य ओटी भरा. तर हे सर्व काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतीलच, त्यामुळे मी सर्व प्रश्नांची इथे पुरेपूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवीची ओटी कशी भरतात, त्याचे साहित्य व सर्व नियम, ज्या महत्त्वाच्या 3 वस्तू होत्या, हे सर्व इथे काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली आहेत. जर तुम्हाला आजच ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि काही मनात प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती, नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि कुलदेवी तुळजाभवानी मातेचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री कुलस्वामिनी तुळजा माता की जय हो.